दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभेचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे येत आहेत आणि भंडारा शहरातील दशरा मैदान इथं सभेसाठी भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। 10,000 नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे आणि उन्हाळा आहे त्यामुळे शेड सुद्धा टाकल्याचं आपल्याला दिसून येतंय। इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सरवर शेख यांनी। लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्यातच पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि याकरिता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यातच ते महायुतीचे भाजपचे उमेदवार सुनीलजी मेंढे यांच्या प्रचार सभेला भंडाऱ्यामध्ये येत आहेत। सायंकाळी त्यांची सभा पार पडणार आहे। आता यातच योगींची ही तोफ धडकणार असून ही कुणाकडे निशाणा साधणार, काय बोलणार याकडे आता भंडाराकरांचे लक्ष लागलेले आहेत। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। तर भंडाऱ्यामध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा आहे। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रातील भंडाऱ्यामध्ये ही सभा आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या सभेला इथं सुरुवात होणार आहे आणि प्रचंड तयारी करण्यात आली आहे, जय्यत तयारी करण्यात आली आहे। 10,000 लोकांना बसण्याची व्यवस्था इथं करण्यात आली आहे। त्यामुळे आता योगींच्या या सभेला कसा प्रतिसाद मिळतो तेही बघावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।